नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या नवीन व्हिडिओत. आज जायत होतो आम्ही मुंबईत जाऊचं कारण आमका लय भारी होता. आता नंतर समजला. प्लॅन केलेल्यान आमच्या वर्गीसबाईंनी आणि आदित्यन की मुंबईत जाऊचा आणि फिराक जाऊचा म्हटला की आम्ही सगळे रेडीच असतो. आणि आमच्या भावांकडे तर गाडी असतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त कपडे घालायचे आणि गाडीत बसायचा. आम्ही सगळी तयारी करून गाडीत बसल्यानंतर आम्ही निघालो. आम्ही रवतो दिव्याक, तर दिव्याक रवतो, त्यामुळे आम्ही वाशी मार्गे मुंबईत जाऊक निघालो. हे वाशीचं टोल तुम्ही बघू शकतास. वाशीच्या टोलला आमची गाडी इली आहे, समोर गाडी आहेत म्हणून आमची गाडी थांबलेली. वर्गीसबाईंनी आमचं फास्टॅगवर मोबाईल ठेवल्यान तर चंदन बोललो, होय काय टोल भरची गरज नाही, कारण आपण गाववाले हो, आपली गाडी फ्री होतली. आम्ही बघित होतो की आमची गाडी नक्की फ्री होता की नाही, पण शेवटी जसं चंदनने सांगल्यान तशी ती आमची गाडी काय शेवटी फ्री झाली. तुम्ही बघू शकतास या व्हिडिओत पुढे. टोलच्या समोर गाडी होती, टोलवर गाडी होते, त्याच्यामुळे आम्ही गप्पा मारित होतो. मुंबईत खय जाऊचा, काय शाक जाऊचा हे आम्ही विचारित होतं. पण कोण मला काय सांगित नव्हते. फक्त गाडीत बसून राहायचं काम कर असं मला सांगित होते. शेवटी टोल तो फ्री झालोच आणि टोल फ्री झाला आम्ही पुढे निघालो. आणि आमका चंदन सांगित होतो, ह्यो जो रोड दिसता तो अटल सेतूचा रोड हा. मग ते लाईटी बघून आमका ते आकर्षित झालो आणि आम्ही बघित राहिलो. शेवटी आम्ही पुढे मुंबईत जाऊन निघालो. आणि मुंबईत एंट्री करूच्या आधी तुम्ही मुंबईचे मोठमोठे बिल्डिंगी बघू शकतास. बाहेरला आम्ही मुंबईमध्ये एंट्री केलं होतं. थोड्या वेळानं पुढे गेल्यानंतर आमका दिसली पोलो GT गाडी. एकाच कलरचे 2 गाडी होते आणि ते आमच्याकडून सुसाट भॉईंग आवाज करून गेले होते. म्हणून आम्ही त्यांच्या मागे आमची अर्टिगा गाडी पळालो. पुढे सिग्नल होतो, त्याच्यामुळे ते गाडी स्लो झाली होते. तर आम्ही शूटिंग करूक चालू केलं. आमका कोणतरी सेलिब्रिटी वाटलो, पण जवळ गेल्यानंतर पासिंग बघितलं तर जीजे पासिंग होती आणि सेलिब्रिटी गाडीत कोण नव्हतो. म्हणून मी माझी शूटिंग बंद केलं आणि आम्ही पुढे जाऊन परत निघालो. पुढे गेल्यानंतर थोड्या वेळानंतर आदित्य बोललो की ताज हॉटेलमध्ये डिनर्स इंडियन फूड्स अवेलेबल हा काय बघ, चेक कर, त्यांना कॉल कर. तर माका यांची मस्करी वाटली की मस्करी करतात. हे ताज म्हटलं रजूजा आमचं खुश झालो. पण मी म्हटलं ही मस्करी करतात. परत विषय काढले की बघ अवेलेबल हा काय. मग समजला की आम्ही ताजमध्ये जातो म्हटल्यानंतर जो काय मी खुश झालो आहे बाबा माझ्या, तू विचारू नको. ताजमध्ये गेल्यावर काय खायचा काय नाही खायचा हे आम्ही विचार केलं आहे आणि गुगलवर सर्च मारलं आहे. तर गुगलवर सर्च मारलं आहे तर गुगलवर दाखवलं नाही त्या अवेलेबल हा म्हणून आम्ही निघालो. जाम सगळे खुशीत होतो. चंदनने कॉलर टाईट केला कारण ताजमध्ये आम्ही जायत होतो. सगळेच पहिल्यांदा ताज हॉटेलमध्ये जेवू जायत होतो. आणि त्याची जी ताज हॉटेलमध्ये जाऊची ती खुशी होती, ती खुशी मी काय तुमका चेहऱ्यावरची दाखवू नाही शकत, एवढं आम्ही जाम खुश होतो. शेवटी एकदाचे 1-1.5 तासानंतर आम्ही विटीत पोचलो होतो. तुम्ही KFC बघू शकतास. विटीत पोचलो होतो आणि विटीत पोचल्यानंतर ताज हॉटेलच्या दिशेने आम्ही जात होतो. ताज हॉटेलच्या दिशेने जात होतो. आमका ताज हॉटेलच्या फ्रंट गेटने गाडी घेऊन कशी जाऊची होती ना माहीत नव्हता, म्हणून आम्ही हळूहळू जात होतो. हे तुम्ही आजूबाजूची बिल्डिंग बघू शकतास. हे आमचं अजूआ, ही आजूबाजूची बिल्डिंग आहेत. ह्या बिल्डिंगचा काय आपल्याला देणं घेणं नव्हता, कारण आपल्याला जाऊचा होता फक्त ताज हॉटेलमध्ये आणि त्याच्या खुशीत मी होतो आहे. हे अब्दुल राशीद तुम्ही दुकान बघू शकतास. पुढे गेल्यानंतर आमका फ्रंट गेट खयचो ह्यो माहीत नव्हतो, म्हणून तो एक पोरगो होतो. त्या पोरग्यान सगळ्यांना पुढे जावा. तर पुढे जाऊ कशाक सांगित होतो, कारण ते पार्किंग अवेलेबल नव्हता, म्हणून आम्ही त्याला जवळ बोलवलं. तो पहिलो काय जवळ येत नव्हतो. नंतर ते आम्ही विचारलं की ताज हॉटेलमध्ये कसं जायचं, ताज हॉटेलचं फ्रंट गेट खया. तर तो आमच्याकडे जवळ येलो आणि तो आमच्यासोबत बोलाक लागलो. तर त्यांनी सांगल्यान की तुम्ही हैना जावा, हैना गेलास की फ्रंट गेटमध्ये जातलास. तर आम्ही त्याचे आभार मानलो आणि गाडी घेऊन निघालो. 1-2 मिनिटांतच आमका ताज हॉटेल दिसला. आम्ही ताज हॉटेलच्या फ्रंट गेटच्या समोर आमची गाडी थांबवल्यानंतर सिक्युरिटीवाल्यांनी माझ्या मोबाईल शूट करताना बघितले आणि ते बोलले की मोबाईल अलाउड नाही. आमची गाडी आतमध्ये एंट्री दिल्याने गाडी आम्ही त्यांच्या जे असतात त्यांच्याकडे पार्किंग करून दिलो आणि आम्ही निघालो. तर ह्यो गेट आहे, या गेटचा ह्यो एंट्रन्स नेलो आणि आम्ही बसलो. कारण इंडियन फूड्स अवेलेबल हा की नाही ते चेकआउट करत होते, तोपर्यंत आम्ही फोटोशूट करत होतो. हे आमचं चंदना जो बसान दर्पणला दम देत होतो. दर्पण त्याला जाम घाबरता. आणि मागे आमचं वर्गीसबाई फोटोशूट करत होतो. हे वरच्या तुम्ही झुंबर बिंबर बघू शकतास. आणि फायनली आम्ही ताज हॉटेलमध्ये इलेलो होतो. तर वर्गीसबाई असंच नकळत चलत होतं, त्याला माहीत नव्हता आणि मी शूटिंग करत होतं आणि त्यांनी बघल्यान आणि लगेच व्हिक्टरीचा सिग्नल दिल्यान. ह्या तुम्ही ताज हॉटेल बघू शकतास. आणि ह्या रोलेक्स वॉच आहे का मी जास्त वेळ थांबवले नाही, कारण माहिती आहे आपण काय रोलेक्स नाही हो. आणि आम्ही पुढे निघालो. तो पूर्ण ताज हॉटेल तुम्ही बघू शकतास. हे आमचं अजो तो दर्पणला सांभाळत होतो. व्हिडिओ शूटिंग करूक अलाउड नसल्यामुळे आमका जेवतानाची काही व्हिडिओ शूटिंग करूक भेटली नाही. आणि आम्ही निघाल्यानंतर आम्ही आमच्या गाडीची वाट बघत होतो. फायनली आमची गाडी इली होती. गाडी इल्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही निघालो. आता आमका जायचा होता ऑरेंज मिंटला.
तर ऑरेंजमेंटला आमका जावचा होता, कारण आमच्या चंदनला ऑरेंजमेंटला जावचा होता, म्हणून आम्ही ऑरेंजमेंटला जाऊक निघालो. एकदाच्या आम्ही ऑरेंजमेंटच्या थंय येऊन पोचलो होतो. या तुम्ही ऑरेंजमेंट बघू शकतास. या परेलचा ऑरेंजमेंट हा थंय आम्ही इलो होतो. हे आमचं वर्गीस पाटील सेठ, ह्यो आदित्य आणि ह्यो अजय आणि आमचं चंदन हे सगळे पुढे चालत होते. चंदनकडे मी कॅमेरा फोकस केलं. चंदनाला लक्ष नव्हतं आणि जसं काय चंदनचं लक्ष गेलो, चंदनने पण विक्ट्रीचा सिग्नल केले आणि आम्ही निघालो. ॲक्च्युअलीमध्ये वाजले होते 1:30 वाजल्यामुळे ऑरेंजमेंट चालू असतात की नाही याची आमका शंका होती. पण आम्ही पुढे गेल्यावर आमका समजला की ऑरेंजमेंट बंद झाला. त्यामुळे आम्ही परत जाऊक निघालो. आता आमका घराक जाऊचा होता, पण घराक जाता जाता अजो बोललो माका मन्नत बंगलो बघूचो, म्हणून आम्ही बँडस्टँडला जाऊक निघालो. हे तुम्ही सिलिंगचं टोल बघू शकता. सिलिंगचं रोड हा. त्या सिलिंगच्या रोडवर भारताच्या तिरंगाचं कलर हा, तो पण तुम्ही बघू शकतास. आणि सिलिंग रोड रात्रीचं लय भारी वाटतं. सिलिंग रोडवरनं आम्ही निघालो आणि आम्ही जाऊक निघालो बँडस्टँडला. शेवटी आम्ही बँडस्टँडला पोचलो होतो आणि आजाचं स्वप्न होता की मन्नत बिल्डिंग ते का आजा शाहरुख खानचं बंगलो बघूच होतो. आम्ही शाहरुख खानचं बंगलो तुम्ही बघू शकतास मन्नत. आम्ही गाडीतनं उतरलो आणि मी मन्नत बंगल्याची शूटिंग करूक लागलो. तो अजय ते फोटो काढत होतो. अजाक सांगला तू फोटो काढ, माका काय फोटो काढूचो नाही. शेवटी मग अजाक थंय आम्ही अजाचे फोटो बिटो काढलो आणि आम्ही निघालो. तर अजाक बँडस्टँड बघूचा होता, म्हणून अजाक दाखवलं की हा बँडस्टँड. तर आजा बोललो ह्यो काय हा. तर अजाक सांगले मी ह्यो समुद्र हा आणि हय सगळे लोक फक्त समुद्राचा आनंद घेऊक येतात, म्हणून एका बँडस्टँड म्हणतात. मी काय गाडीतनं उतराक माका लय कंटाळा इल्लो, त्याच्यामुळे मी गाडीतनं शूटिंग करत होतो. गाडीतनं उतरलंही नव्हतं. हे तुम्ही बघू शकतास. ह्यो बँडस्टँड रोड हा आणि ह्यो बँडस्टँड रोडवर शूटिंग करत होतं. रात्र असल्यामुळे वाजले होते रात्रीचे 2, त्याच्यामुळे काय जास्त लोक नव्हती आणि पोलीस पण थंय होते. त्यामुळे सगळी लोक उलट्या पायानं आपल्या घरात जाऊन निघत होती. मी गाडीतनं शूटिंग करत होतो. मित्रांनो, ही आमची गँग हा. ही आमची अर्टिगा गाडी हा. ह्यो आमचो चंदन भोईर ड्रायव्हिंग सीटला हा. त्याच्या बाजूका वर्गीस पाटील ह्यो आमचो चंदन. ह्यो जास्त कॅमेरासमोर दिसणार नाही, कारण ह्यो कायम गाडी चालवत असता आणि याची ड्रायव्हिंग म्हणजे बाबा माझा. हे आमचो अजो आणि त्याच्या मागे आदित्य. फायनली आम्ही आमचं शूटिंग केलं आणि आम्ही आमच्या घराकडे जाऊन निघालो. निघालं असताना आम्ही एकविरीची गाणी लावलो आणि एन्जॉय करीत जात होतो. काय ह्योच होतो आमचा आजचा व्हिडिओ. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि प्लीज सपोर्ट्स करा.